सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण जालना येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत। खरंच खूप छान प्रचिती या ताईंना स्वामीने दिली। ही प्रचिती ऐकल्यानंतर आपल्याला देखील खूप स्वामी सेवा करू वाटणार आहे। चला तर मग ताईंच्या शब्दात या अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रसंग शेअर करत आहे। मी स्वामीच्या सेवेत येण्यापूर्वी स्वामींनी मला खूप सारे अनुभव दिले होते, पण मी स्वामींची सेवा करायला फार वेळ लावला। मी जेव्हा स्वामी सेवेत नव्हते तेव्हापासून स्वामी माझी साथ देत होते। आज हा अनुभव सांगताना अक्षरशः प्रत्येक क्षण डोळ्यासमोर उभा राहत आहे, प्रत्येक क्षण आठवत आहे। स्वामी भक्तांनो, खरंच स्वामी आहेत, स्वामी होते आणि स्वामी राहणार आहेत। स्वामींची प्रचिती हम गया नहीं जिंदा हो ही प्रत्येकाला देतात, तशी मला देखील स्वामीने दिली। स्वामी सेवेत येण्याचं कारण फक्त दुःखच होतं। आयुष्यात खूप दुःख होतं, कारण माझ्या सासू सासऱ्यांनी मला घराबाहेर काढून दिलं होतं। मी, माझे 2 मुलं, माझे मिस्टर, आम्ही सर्वजण गेलो जालना येथे सेटल झालो। तेथे गेल्यानंतर काहीतरी धंदा करावा असं हे होतं। आम्ही धंदा वगैरे चालू केला। धंद्यामध्ये काही बरकत येत नव्हती। मुलांचे शिक्षण वगैरे खूप सारे पैशांची अडचण, आर्थिक अडचण खूप येत होती आणि त्यावेळेस कर्ज देखील डोक्यावरती खूप झालं। आता या कर्जातून बाहेर निघण्यासाठी काहीतरी मार्ग मला काढायचा होता आणि नाहीतर आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच नव्हता। कारण कसं फेडणार कर्ज, कारण लोकही घरी येऊ लागली होती। त्याच वेळेस दरम्यान काय झालं ना की मला केंजाळे दादांचा नंबर मिळाला आणि मग मी त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी मला सेवा दिली, पण स्वामी सेवा कशी करायची हेच मला माहीत नव्हतं। या अगोदर मला असे स्वप्न पडायचे की स्वामी माझ्या स्वप्नात यायचे, चल आता तुला यायचं आहे, माझी सेवा करायची आहे असं म्हणायचे, पण मला काही माहीत नव्हतं की हे स्वामी कोण आहे, काय आहे। असे स्वामी मला स्पष्ट दिसायचे, कोणाच्या न कोणाच्या रूपात यायचे, गाडीवरतीही दिसायचे, घराबाहेर पडले ते लगेच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं कायम राहायचं। मी कुठल्याही कामासाठी निघाले की स्वामींना मुजरा करायची, म्हणजे त्यांना वंदन करून निघायची आणि त्यानंतर मला रस्त्यामध्ये कुठे ना कुठे स्वामी दिसायचे आणि माझं ते काम व्हायचं। तेव्हा मला असे छोटे छोटे अनुभव येत होते। आता केंजाळे दादांना मी फोन केला, पण खरी स्वामी सेवा कशी करायची हे मला माहीत नव्हतं। मग त्याच वेळेस असंच माझ्या मैत्रिणीला फोन केला, तर ती स्वामी सेवा करत होती। तिला विचारलं कसं करायचं, ती म्हणे अगं काही नाही, स्वामींचं अधिष्ठान वगैरे मांडायचं आणि दिलेली सेवा तू सुरू कर, नित्यसेवा वगैरे घेऊन ये। आणि मग मी तसंच केलं, नित्यसेवा माळ फोटो वगैरे घेऊन आली आणि स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये मांडलं। त्या दिवसापासून सेवा सुरू झाली। दादांनी मला 7 कवड्यांची सेवा दिली होती। 16 वेळेस श्रीसूक्त म्हणायचं। त्याच वेळेस ज्या 7 कवड्या आहे पिवळ्या करून देवघरात ठेवायच्या, त्याची रोज पूजा करायची आणि मंगळवारी 21 वेळा त्याच्यावरती श्रीसूक्त घ्यायचं। त्यानंतर कुबेर पोटली अशा बरेच काही सेवा त्यांनी मला दिल्या। त्याचबरोबर नित्यसेवा म्हणून 3 अध्याय 11 माळी करायला लावल्या होत्या। ती सेवा माझी सुरू झाली आणि पण माझ्या खूप इच्छा होती, खूप म्हणजे खूप, अक्कलकोट येथे जाण्याची, अक्कलकोट गाणगापूरला जाण्याची खूप दिवसापासून मी म्हणत होते, पण ही इच्छा माझी काही पूर्ण होत नव्हती। मग म्हटलं काय करावं, स्वामींना खूप विनंती करत होते, स्वामी ही इच्छा पूर्ण करा। माझी जी आर्थिक प्रगतीसाठी सेवा होती ती सुरूच होती। त्या दरम्यान मला असं वाटायचं की अक्कलकोटला स्वामींनी आता घेऊन जावं। त्यासाठी मी स्वामींपुढे खूप रडायची की स्वामी अक्कलकोटला मला जायचं आहे। माझ्या मैत्रिणीला मी सांगितलं की मला अक्कलकोटला जाण्याची खूप इच्छा आहे, पण माझी ही इच्छा काही केल्या पूर्णच होत नाही असं ते म्हटले। त्यावेळेस ती म्हटली, अगं यासाठी तू काय कर म्हणे, गुरुचरित्राचं पारायण चालू कर म्हणे। आणि मग मी तसंच केलं। म्हटलं ठीक आहे, पण कसं करायचं, तिनं मला सर्व नियम वगैरे सर्व काही सांगितलं आणि उद्यापासून तू पारायणाला बस असं तिने सांगितलं। म्हटलं ठीक आहे। मग मी संकल्प केला की मला अक्कलकोट गाणगापूर इकडे तुमच्या दर्शनासाठी यायचं आहे, त्यासाठी मी हे पारायण करत आहे, मला खरंच घेऊन चला, माझी खूप इच्छा आहे तुमच्या पायावरती डोकं ठेवून दर्शन घेण्याची, असं मी
विनंती केली. त्यानंतर मी पारायणाला सुरुवात केली. गुरुचरित्र पारायणाचे पहिल्यांदाच मी पारायण करत होते, त्यामुळे फार काही मला कळत नव्हतं. पण मी अखंड दीप वगैरे प्रज्वलित केला, पूजेची मांडणी केली. घरात खूप प्रसन्नता वाटत होती. माझं पारायण सुरू झालं. पहिला 3रा दिवस उजडला. 3ऱ्या दिवशी काय झालं ना की माझ्या मैत्रिणीचा कॉल आला. अगं, तुला जाण्याची इच्छा होती ना, की माझी एक मैत्रीण आहे म्हणे, तिला जायचं आहे. त्यांनी नवीन गाडी घेतली आहे, तर ते जाणार आहे. त्यांच्या गाडीमध्ये जागा आहे. मी तुझ्याविषयी त्यांना सांगितलं. तुला जायचं असेल तर तू हो म्हण, मला निरोप दे म्हणे. मग मी त्यांना तसे सांगते. आणि मला म्हटलं आता इकडे तर गुरुचरित्र पारायण चालू, जाण्याची तर खूप इच्छा, त्याच्यासाठी संकल्प केला, तर काय करू, मी कसं करू. त्याच वेळेस मग काय झालं ना, मी मैत्रिणीला फोन केला की अगं, मी गुरुचरित्र पारायण करत आहे, हे सोडून मी कसं जाऊ. त्यावेळेस ती म्हटली, अगं एक काम कर म्हणे, तुला जायचं आहे ना, तू जा म्हणे. तुझ्या घरातील एखादी व्यक्ती जर ते पूर्ण करत असेल, वाचन करत असेल, तर तू जाऊ शकते म्हणे. असं काही नाही की तू जाऊ नाही शकत. मग सासूबाई घरी होत्या, म्हणजे घरी आलेल्या होत्या. तर त्या म्हटल्या की मी तर करेल म्हणे स्वयंपाक वगैरे. तर मग मिस्टरांना विनंती केली की तुम्ही प्लीज वाचन करा, मला जाण्याची खूप इच्छा आहे. तर मिस्टरही म्हटले ठीक आहे, मी पाठी उठून वाचून कामावरती जाऊ शकतो, असं ते म्हटले. मग मला परवानगी मिळाली आणि मग मी तिला हो म्हटले की त्यांना सांग मी येणार आहे म्हणून. मग आम्ही गाडीवरती तिथपर्यंत गेलो आणि मग मी त्यांच्या गाडीमध्ये माझा प्रवास सुरू झाला. खूप स्वामी दर्शनाची ओढ लागली होती. मुखामध्ये श्री स्वामी समर्थ एवढाच नामजप चालू होता. मग आम्ही गेल्यानंतर अक्कलकोटचं खूप छान दर्शन आमचं झालं. आम्ही शेज आरती वगैरे केली, कारण अक्कलकोटमध्ये आम्ही मुक्कामी थांबलो होतो. शेज आरती वगैरे झाली, सर्व काही व्यवस्थित झालं. त्यानंतर आम्ही गाणगापूर येथे सकाळी निघलो. सकाळी निघाल्यानंतर आम्ही करेक्ट 12 वाजता आरतीच्या वेळेमध्ये तिथे पोचलो. तिथे आरती चालू होती. खूप छान वाटत होतं, खूप छान. मधुगिरी मागायची होती. आरती झाल्यानंतर मधुगिरी मागितली. त्यानंतर मी दर्शन वगैरे घेतलं, मधुगिरी मागितली. त्यानंतर आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि दर्शन घेऊन आम्ही निघालो. आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. खूप छान प्रवास झाला. मी जे काही ते दृश्य होतं ते डोळ्यामध्ये साठवलं होतं. अक्कलकोट, गाणगापूर मी माझ्या डोळ्यामध्ये पूर्णपणे साठवून घेतलं आणि आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर जे दृश्य मी बघितलं, त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीन सरकली. हे कसं शक्य आहे, हे काय झालं असं मला वाटलं. कारण मी आल्याबरोबर हातपाय धुतले आणि स्वामींना मुजरा करावे की तुम्ही सुखरूप आणलं, सर्व काही व्यवस्थित झालं, असं म्हणून स्वामींना मुजरा करावं म्हणून तिथे मी गेली होती. तर मी बघितलं, जे मी गुरुचरित्र पारायण चालू केलं होतं, ज्या पाटावरती मी ते ठेवलेलं होतं, माझ्या मुलाने ते अखंड दीप लावला होता, त्याच्यात जवळ प्लॅस्टिकचा पाट होता. त्या पाटाला मांजरीने उडी मारली की काय झालं ते स्वामींनाच माहिती. दिवा तो पडला आणि तिथे आग लागली. आग लागल्यानंतर काय झालं ना स्वामी भक्तांनो, जो खालचा पाट होता तो पाट पूर्णपणे जळाला. पण गुरुचरित्र ग्रंथाला थोडा देखील काही स्पर्श झाला नाही. तुम्ही जर पाठ बघितला ना तर पाठ काहीच एक राहिला नव्हता. पण गुरुचरित्र ग्रंथाला काही एक धक्का लागला नाही, त्याचं एक सुद्धा पान जळालं नाही. हे कसं शक्य आहे. मी स्वामीच्या दर्शनाला तिकडे गेली होती, पण स्वामी प्रत्यक्षात माझ्या घरात होते. आणि जे गुरुचरित्र ग्रंथ आहे तो हा साधारण ग्रंथ नाही, कारण प्रत्यक्षात दत्त महाराजांचा याच्यामध्ये वास आहे. या अनुभवाने त्यांनी मला दाखवून दिलं आणि खरंच माझ्या डोळ्यातून खूप पाणी वाहू लागलं आणि खूप स्वामींचे आभार मानले की स्वामी, तुम्ही खूप मोठं संकट घरावरती आलं होतं, त्याचं निरसन केलं. आणि विशेष म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाला काहीच झालं नाही, हे खूप मेन होतं. स्वामी भक्तांनो, हा माझा आलेला आत्ताचा अनुभव होता. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.